चला मित्रांनो, आपली आता जर्नी स्टार्ट होणार आहे. 3 वाजता आता आपण निघणार आहोत. तर आता पॅकिंग तर झालेली आहे ऑलमोस्ट. बॅग वगैरे भरून झालेली आहे दोघांची आमच्या. तर एवढा खाऊ घेतला आहे, स्नॅक्स आपल्याला टाईमपास ट्रेनमध्ये वगैरे खायला. चला, तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला समजेल आपण कुठे चाललेलो आहेत. बाय बाय. चला, आता आपली फिरायला जायची तयारी चालू आहे. खाऊ तर तुम्हाला दाखवलेलाच आहे. इकडे शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे आपण, आणि तिळ आणि शेंगदाण्याचे लाडू येते. फिरायला जाताना हे असे पदार्थ घ्यायलाच पाहिजे. आणि इथे मेथीचे पराठे बनवत घेतले. इथे कोथिंबीरच्या वड्या रेडी झाले, आपले फ्राय करायचे. आणि जायचं आहे म्हणून नॉनव्हेज खाऊन घेऊ दे म्हणून याच्यामध्ये मटण आपण केलेलं आहे. मटण. तर चला, आता आपण पीठ मळल्यानंतर तुम्हाला भेटूया. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती आता नवीन ब्लॉग पडणार आहे. तर आपण आता लोकमान्य टर्मिनलवरून निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता आपली 8:35 ट्रेन आहे. कंटिन्यू राहा, तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला समजेलच आपण कुठे चाललो आहे. तर चला, इथून आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. चला मित्रांनो, आतमध्ये आलेलो आहे आपण. तुम्ही बघू शकता बघा कसा पूर्ण. इकडे आपल्यासोबत यावेळेस आणखीन एक मेंबर आहे. आणि हा पूर्ण मुंबई LTT स्टेशन आहे, बघू शकता. नमस्कार मित्रांनो, आता आपण इकडे टर्मिनलला आलेलो. तर आता आपली इकडून ट्रेन सुटणार आहे 8:30 वाजता. तर आपण आता मस्तपैकी ट्रेनमध्ये बसून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशी ट्रेन लागलेली आहे. तर आपली ट्रेन आता इकडून निघणारच आहे थोड्या वेळात. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, जेणेकरून तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून जगन्नाथपुरीचे दर्शन घडणार आहे. तर बघू शकता तुम्ही. ट्रेन आता सुटलेली आहे आमची. चला मित्रांनो, फायनली आपली ट्रेन सुटलेली आहे. हे बघा, फायनली आपली ट्रेन सुटलेली आहे. इकडे जय जगन्नाथ. बाय, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो, आता आपली सकाळ झालेली आहे. गुड मॉर्निंग झालेली आहे. इकडे बघू शकता, इकडे मामा आणि मी पण आहे. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला आपल्या माध्यमातून लवकरच जगन्नाथपुरीचे दर्शन घडणार आहे. जय जगन्नाथ. नमस्कार मित्रांनो, आता आपण छत्तीसगडमधल्या दुगा स्टेशनवरती आलेलो आहे. तुम्ही बघू शकता. आणि आपली ट्रेन आहे बघा, इकडून मुंबईवरून आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आपली ट्रेन अशी उभी आहे. दुगा स्टेशन. चला मित्रांनो, तर खरी रोड स्टेशन आलेलं आहे.
मित्रांनो, फायनली 3 दिवसाची जर्नी करून आपण आता पुरी स्टेशनला आलेलो आहे. आपली ट्रेन मागे लागलेली आहे, ते बघू शकता मित्रांनो. इकडून आपण आलो आहे आणि इकडे आपण आता असा रूम घेतला आहे. तुम्हाला वरती रूम दाखवतो कसा काय आहे. आणि आपली पण अशी तयारी झालेली आहे. आता फ्रेश होऊन मी पहिलेच आलेलो आहे. तर चला, तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. नमस्कार मित्रांनो, आता आपण इकडे वरती आलेलो आहे आणि आपण इकडे असा रूम घेतलेला आहे, बघू शकता. इकडे मंडळी सगळी फ्रेश झालेली आहेत, आंघोळ करून रूममध्ये बसलेत खायला. आणि तुम्हाला दाखवतो आहे, बघा आपला रूम. इकडून असं बाहेर गेल्यानंतर हे बघा, इकडून बाहेर निघलो का समोरच जगन्नाथ मंदिर आहे आपला. इकडून आपण असं वरती आलेलो आहे. मेन रूट रस्ता आहे. चला, तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला आपल्या माध्यमातून जगन्नाथ देवाचे दर्शन होणार आहे. तर आता आपली सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आपण आपल्या रूमकडून निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता इकडे सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि इकडे समोरच मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. आपण एकदम मंदिराच्या जवळच रूम घेतलेली आहे. एवढा एका छत्री घेऊन लोक आणि ऊन बघा किती आहे. लोक उन्हामुळे छत्री घेऊन चालतात इकडे. आणि आपण पण आता असा निघालेलो आहे जायला. तर चला, तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर इकडे दर्शनाला निघाल्यानंतर फ्री वाटप चालू आहे. 7 फ्री वाटप चालू आहे. तर इकडे बघा मित्रांनो, वेगळाच काहीतरी आहे, आपल्याला माहिती नाही. बेलाचा फळ वगैरे काय आहे. आणि आपण चाललो आहे, नंतर आपण ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा. इकडे बघा रस्त्याला कलिंगडे पण विकायला आहेत. सुंदर अशी मस्त हवा सुटलेली आहे. एकदम मन प्रसन्न वाटतं आहे, एकदम फ्रेश झालो आहे. 36 तासाचा प्रवास करून आज आपण पोचलेलो पुरी स्टेशनला. आणि तिथून आता आपण मस्त रूम घेऊन फ्रेश होऊन निघालेलो आहे दर्शनाला. तर आता आपण दर्शन करणार आहे. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला पण आपल्या माध्यमातून दर्शन होणार आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ आणि क्लीन परिसर आहे हा पूर्ण. आणि ऊन येतोय जातोय. आजूबाजूला अशी नारळाची दुकानं पण आहेत. मित्रांनो, आपण उद्यासाठी इथे बुकिंग करायला आलो आहे बस, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. उद्याची आपण बुकिंग करणार आहे बस. इथून 5-6 कवर करणार आहे सगळे पॉईंट. इकडून आलेलो आहे आपण, दर्शनाला जाणार आहे. चला मित्रांनो, आता इकडे आपण काकाकडून हे पॉईंट बुक करणार आहे. तर काका आपल्याला माहिती सांगणार आहेत. सांगा काका, काय काय कसं उद्या कुठे कुठे जायचं आहे, बताओ. चंद्रभागा, कोणार्क, लिंगराज, खंडगिरी, उदयगिरी, नंदनकानन. और कितना पैसा होगा इनका? इसी का 350 बघा इसके अलावा पर्यटक विभाग का 200 रुपये टिकट लगता है. ये तो 180 रुपये जो भी टिकट लगेगा 15 रुपये हर जगह पे. तुम्ही आता ऐकलेलाच आहे मित्रांनो, सब जगह मिल रहा ते है. 6 पॉईंट 350 रुपयामध्ये आपल्याला फिरायचे आहेत AC बसमध्ये. आणि प्रत्येक जागेवरती जो पण तिकीट लागणार सब आहे जगह नहीं, एक जगह, सब जगह मिला के 200. ऐसा. ज्या ज्या जागेवरती तिकीट लागेल तो आपल्याला स्वतःलाच पे करायचं आहे. तर चला, आपण इथे बुकिंग करूया उद्याची पूर्ण. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यूच राहा. तुम्हाला उद्या हे सर्व पॉईंट आपल्याला बघायला मिळणार आहेत आपल्या ब्लॉगमध्ये. चला मित्रांनो, इकडे आता आपली बुकिंग झालेली आहे उद्याची गुरु टूर ट्रॅव्हल्स. गुरु टूर अँड ट्रॅव्हल्सकडून. तर तुम्ही आपल्या माध्यमातून उद्या सर्व दर्शन घडणार आहे तुम्हाला.
बघा मित्रांनो परिसर मंदिराच्या इथला पूर्ण. मॅडम फोनमध्ये घुसले आमची. आजूबाजूची दुकानं लागलेली आहेत. आपण आता मंदिराच्या थोडा जवळ आलं. अजून मंदिर लांब आहे. फुल गरमी. इकडे स्ट्रीट फूड चालू आहे बघू शकता. दहीवडा दहीवडा आहे. बघा मित्रांनो इकडे कसं आहे भाऊ कैसा है आजा कैसा है भाव क्या है 180 रुपये किलो मित्रांनो. 180 रुपये किलो आहे. जाते टाइम लेके जाएंगे अभी दर्शन को जाते. थोडा पुढे आल्यानंतर बघा इकडे कसे जय जगन्नाथ. चला मित्रांनो आता आपण मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे. आणि ज्यांना चालता येत नाही त्यांच्यासाठी अशी सुविधा पण आहे. जिथून आपण आलो तिथून त्या गाड्या आहेत 20 रुपये पर पर्सन. आणि इकडे बघा उन्हाच्यामुळे कसा तंबू गेला आहे लोकांना उभा राहण्यासाठी. मंदिराच्या आपण आता भरपूर जवळ आलेलो आहे. आणि आपण थोड्याच वेळात आता दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहणार आहे. चला मित्रांनो आता आपण मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता आपल्या मागे हा मंदिर आहे. तर आपली मंडळी सगळी आपल्या जोडीलाच आहे. तर आता आपण जगन्नाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहे. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आतमध्ये काहीही अलाउड नसल्यामुळे तुम्हाला मंदिराच्या आतमधलं दर्शन करू शकत नाही. तरी दर्शन करून आल्यानंतर तुम्हाला मी भेटतो. मित्रांनो इथून आपण दर्शनाला जाणार आहे. आणि त्याच्या एकदम समोरच इकडे जायचं आहे. इकडे मंदिर ट्रस्टकडून सर्व आपल्या जे पण वस्तू आहेत मोबाईल बॅग काही आपल्याला आतमध्ये न्यायला अलाउड नाही. त्याच्यामुळे आपण सर्वजण आता इकडे सर्व काही सामान आपला जो आहे तो इकडे जमा करणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो कुठे सामान जमा करायचं आहे. मित्रांनो आपण इकडून आलेलो आहे. आणि इकडे बघा असा हा मंदिर दिसतो बाजूला छोटासा. आणि इकडे सर्व आपल्या चामड्याच्या वस्तू जमा करायच्या आहेत. मोबाईल चमड्याच्या वस्तू काहीच घेऊन जाता येत नाही. सेवा लॉकर. चला या आपण इथे आता सर्व वस्तू जमा करू आपल्या. मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे.
आपण 12च्या टायमात दर्शनाला लागलेलो ना, आता 3 वाजलेले आहेत. तर आतमध्ये दर्शन झाल्यानंतर आपण 56 भोगचा प्रसाद पण केलेला आहे. तर मी तुमच्याकडून माफी मागतो, कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, घेऊन जाऊ शकत नाही आपण. नाहीतर तुम्हाला सुद्धा मी माझ्या माध्यमातून दर्शन दाखवलं असतं जगन्नाथचं आणि 56 भोगही दाखवलं असतं. पण तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला दर्शन घेतल्यानंतर इथला संपूर्ण अनुभव येणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मागे हा मंदिर आहे आणि आपण आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता 3 वाजलेले आहेत आणि आपण आता रूमवर जाऊन थोडा रेस्ट करणार आहे आणि मग संध्याकाळी कुठेतरी फिरायला निघणार आहे. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. बाय. बघा मित्रांनो, इकडे रथासाठी लाकडे सर्व. आपको भंडार में वहाँ रखना पड़ता है. अभी चीजें कभी ना दोगे तो खाना खाना पड़ता है. कुछ फंक्शन रहेगा तो उसमें डालते कम नहीं पड़ता है. चावल उधर भोग कर. भगवान के पूजे का चाच्याने भरपूर काय आणलंय विकायला इकडे. ये कितने को है? 50 रुपयाला आहेत. काय आहे काठ्या? काय माहिती काय. माहिती नाही तर कशाला घेते. चला मित्रांनो, खूप थकलोय. नारळ पाणी प्यायला घेतलं. फुल गरमी. मित्रांनो, आ जाओ. चला मित्रांनो, या नारळ पाणी प्यायला. मामाने जो जोडच घेतले. अरे पाणीच नाही घ्या. पाणी पाणी आता पिऊन झाले. आता मलाई व जोड मी खाऊन मोकळं झालो पहिले. चला मित्रांनो, आता पुन्हा आपण संध्याकाळी मस्त फ्रेश होऊन निघालेलो आहे आणि इकडं ओडिसाची पाणीपुरी खायची मॅडमला. बघा मॅडमचा लुक. ओडिसा लुक केलाय. हा बघा मंदिर, मला दिसतच असेल. इकडं मॅडम आता कॉटनची साडी बघते, बघू शकता. कॉटन साडी. चला बघूया घेते का मॅडम आपली. चला चला चला. पुरी बीच, पुरी बीच. चला पुरी बीच, पुरी बीच. चला मित्रांनो, संध्याकाळ झाले, आपलं फिरायला निघलं. आता पुरी बीचला चाललोय. तर फुल बार्गेनिंग चालू आहे, फुल बार्गेनिंग. काय नाही, बार्गेनिंगचं काही काम जमलेलं नाही. रूम पासून पुरी बीचला जायचे 150 रुपये. इथे मंदिराच्या मागेच आहे पुरी बीच. चला वॉकिंग करूया, वॉकिंग. मित्रांनो, एकदा आपण मंदिरात आलेलो आहे आणि
आणि खूप म्हणजे खूप गर्दी आता पण दिसत आहे बघा. ডক্টর রঞ্জন দে আপনি যেখানে আছেন শিক্ষকতা মেনগেট থেকে চলে আসেন। ডক্টর রঞ্জন দে আপনি যেখানে আছেন শিক্ষকতা মেনগেট থেকে চলে আসেন। तुम्हाला दिसतच असेल. आता असं वाटायला लागलं दुपारी बरं झालं दर्शन केलं आपण, नाहीतर आपल्या संध्याकाळी दर्शन भेटलाच नसता. खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता सकाळी लाल कलरचा झेंडा होता आणि आता पिवळ्या कलरचा झेंडा लावलेला आहे. आता जस्ट झेंडा चेंज झालेला आहे इथे. आणि ही पब्लिक बघा किती आहे, फुल पब्लिक. मित्रांनो, बुद्धिमा टेम्पलच्या इकडूनच आपण आता बीचला चाललो आहे. इकडं बघू शकता तुम्ही, हा आपला मंदिर आहे आणि इकडं हा बुद्धिमा टेम्पल आहे. इकडूनच आपण आता चाललो आहे बीचकडे. आणि किती गर्दी आहे बघा बीचकडे जायला. तसं इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल पण आहेत रस्त्यात. चहाच्या कामातून झाले. फायनली मित्रांनो बीचच्या इथं आलेलो आहे आपण, बघू शकता. भरपूर गर्दी आहे. ट्रॉफिक पण किती आहे. रात्रीच्या टायमात बीचच्या इथे पोचलेलं आहे. अख्खा मार्केटच मार्केट आहे बीचवर. लाटा बघा मामा केवढ्या मोठ्या मोठ्या त्या. हा बाबा बाबा बाबा, एकदम खतरनाक लाटा आहेत. ते उलट उलट आपण झोपायला नसतो गेलो डायरेक्ट इकडे आलो असतो ना. झोपायला नसतो गेलो डायरेक्ट इकडे आलो असतो ना. बीच जाम टाकलेलो मामा. बीचवरून आजूबाजूला नजारा बघा. रिस्की आहेत ना. चला मित्रांनो, पुरी बीचवरून आता आपण परत मंदिराकडे चाललोय. येताना चालू येताना बार्गेनिंग केली, चालली थोडी.
आता सांगते नाही बाबा, रिक्षानेच जायचं. चला परत मंदिराची चाललोय आपण. आता आपण वेगळ्या साईडच्या दरवाजाकडे आलेलो. वेगळी एंट्री आहे आणि याच एंट्रीच्या समोरून आपण बीचकडे गेलेलो. तुम्ही बघू शकता एक मंदिर कसं दिसतं. रात्री बघा कसा दिसतो मित्रांनो. हाच एरिया पूर्ण नाईट व्ह्यू. आणि पब्लिक बघा जशी तशी चालू आहे. सर्व दर्शनाला चालले. चला या स्ट्रीट फूड खायला. व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी, ओनली व्हेज. नमस्कार मित्रांनो. तर आपली ही पूर्ण जर्नी लोकमान्य टर्मिनलवरून सुरू झालेली आहे. आणि तुम्ही जर आपले सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीतच आहे का आपली पूर्ण जर्नी ही ट्रेननी चालू होते आणि सुरुवात ही तिची ट्रेननीच होते. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला जगन्नाथ देवाचे दर्शन मी घडवलेले आहे. तर तुम्हाला आपल्या व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे.